My friends, last period we started the lesson Great Scientist. In this lesson, we have learnt about the great scientist Michael Faraday. Within a few days, Faraday solved the problem of a electromagnetism experiment, and Faraday became a great scientist. Because of his invention, nowadays we are using generator, fans, AC, power tools, sewing machines, cars, and even trains and aeroplanes engines. Today we are going to learn about the work of the science, another some inventions. Today we are going to learn on page number 91. You should open your book and see on page number 91, second paragraph. Look in your book. Within a few days, Faraday solved the problem. In fact, he went further, and the result was the first induction motor which converted electrical current into a continuous mechanical motion. The induction motor spurred a revolution. Fans, air condition, sewing machines, photographs, power tools, cars, and even trains and aeroplanes engines grew out of this simple device, which was born out of mockery directed at Faraday. In this passage, Faraday accepted the Davis challenge, and he proved that he invented so many devices. He invented simple devices which was born only in the mockery of the Davy. म्हणजे डेव्हीनं त्याला जे काय आव्हान दिलेलं होतं ते आव्हान त्यानं स्वीकारलं आणि काही दिवसामध्येच फॅरेडेनं तो प्रॉब्लेम जो होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि याहूनही तो पुढे जाऊन त्यानं अनेक विद्युत उपकरणं, विद्युत प्रवर्तन यंत्रापासून म्हणजे विद्युत प्रवर्तन यंत्रांचं कन्वर्ट करून इलेक्ट्रिक करंट यांत्रिक गतीमध्ये नेल्यानंतर त्याच्यापासून सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये त्या विजेचं रूपांतर केल्यानंतर अनेक उपकरणं त्यानं संशोधन केली. फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये फॅरेडे हा सेलिब्रिटी ठरला, फेमस ठरला, वर्ल्ड वाईड फेमस तो झाला, प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. नोबडी नाऊ केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस. बिफोर that day he cared about his social status, he cared about his education, he cared about his money problems, but nowadays he no cared about his social status or the education. आज त्याला सामाजिक दर्जाची गरज नव्हती. म्हणजे त्याचा सामाजिक दर्जा काय होता, त्याच्याजवळ असणारं शैक्षणिक पात्रता म्हणजे तो इवन इयत्ता 6वी झालेला तो विद्यार्थी होता, त्याच्याकडे शैक्षणिक क्वालिफिकेशन नव्हतं. पण आज या कशाचीही गरज त्याला नव्हती. एका रातोरात एका रात्रीमध्ये तो काय झालेला होता, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ झालेला होता. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रेव्होल्युशन. या तरुण माणसानं संपूर्ण विश्वामध्ये एक क्रांती घडवून आणलेली होती. रेव्होल्युशन म्हणजे क्रांती. राईट डाऊन दिस वर्ड इन युअर नोटबुक. रेव्होल्युशन.
या तरुणानं संपूर्ण विश्वामध्ये क्रांती घडवून आणलेली होती. व्यवहारामध्ये अनेक या यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर ह्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये घडवून आणून अनेक विद्युत उपकरणं त्यानं अवगत केलेली होती. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. अचिव्हमेंट पराक्रम. एखाद्याला असं वाटेल की डेव्हीचा विद्यार्थी हा फॅरेडे म्हटल्यानंतर हा पराक्रम फॅरेडेनं केलेला आहे, आपल्या विद्यार्थ्यानं केलेला आहे, हे ऐकून एखाद्याला असं वाटेल की डेव्हीला खूप आनंद झाला असेल, असं वाटेल. डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. प्युपिल्स अचिव्हमेंट विद्यार्थ्यानं केलेला हा पराक्रम पाहून डेव्हीला खूप आनंद झाला असेल असं एखाद्याला वाटेल. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. जेलस मत्सर वाटणे. तुमच्यामधीलच एखाद्या विद्यार्थ्यानं विज्ञानामध्ये अपूर्व मेळाव्यामध्ये वैज्ञानिक एखादा प्रयोग त्यानं तयार केला आणि तो त्या अपूर्व मेळाव्यामध्ये तो मांडला आणि त्याचा नंबर पहिला आला, तर तुमच्या जवळच असणारे तुमचे काही खास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात, त्यांना आनंद होत नाही, तर तुमच्याबद्दल काय होतो, मत्सर वाटायला चालू होतो. त्याला आपण काय म्हणतो, जळायला चालू होतो असं म्हणतोय ना, ते जेलस. जेलस म्हणजे मत्सर वाटणे. राईट डाऊन दिस वर्ड ऑल्सो. तसं ह्या डेव्हीला, ह्या फॅरेडेचा मत्सर वाटायला सुरू झाला. पीपल स्टार्टेड डिस्कवरीज. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous. The people who were talking about the Davy's experiment, Davy's discoveries, Davy's invention, that Faraday was the best. आतापर्यंत डेव्हीनं जे जे काही शोध लावलेले होते, प्रयोग केलेले होते, या सर्व प्रयोगामध्ये सर्वोत्तम संशोधन हे फॅरेडेचंच आहे, डेव्हीचं नाही, असं लोक म्हणू लागले. आणि असं म्हटल्यानंतर पुन्हा डेव्हीला या फॅरेडेचा अधिकच मत्सर वाटू लागला. श्रम करणारा डेव्ही, पण संशोधन सगळे फॅरेडेच्या नावानं गेल्यामुळं लोक फॅरेडेबद्दलच अधिक बोलू लागल्यामुळं डेव्हीला त्याचा मत्सर वाटू लागला. याला आपण कामाला म्हणून ठेवून घेतलं, सेक्रेटरी म्हणून ठेवून घेतलं, प्रमोशन देऊन लॅब असिस्टंट केलं आणि हाच शोध सगळं लावला असं लोक बोलू लागले. आणि या गोष्टीचा मत्सर कुणाला वाटू लागला, डेव्हीला वाटू लागला. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. Davy was not happy for the achievements of Faraday, but he was jealous. He became most angry and he gave an impossible task to Faraday. त्याला खूप राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यानं फॅरेडेला एक अशक्य असं काम दिलं. टास्क म्हणजे काम, कार्य. डेव्ही गेव फॅरेडे ॲन इम्पॉसिबल टास्क. राईट डाऊन दिस सेंटेन्स इन युअर नोटबुक. डेव्ही गेव ॲन इम्पॉसिबल टास्क. Change the voice of this sentence.
या वाक्याचं प्रयोग बदला असं सांगितलेलं आहे. आता इथं an impossible task is the object, gave is the main verb and Devi is the subject. Therefore, first of all we should take here an impossible task gave is the past verb of give. Therefore, we should use here was. Gives third form given. An impossible task was given by Devi. This is the passive voice construction. देवीनं चिडून रागानं त्याला अशक्य असं एक काम सोपवलं आणि टू कीप हिम आउट ऑफ हिज वे, आपल्या मार्गामधून एक अडथळा दूर व्हावा या दृष्टिकोनातून त्याला बाजूला करण्याकरता अशक्य असं काम त्याला दिलं. ही हँडेड हिम अ पीस ऑफ अ बॅवेरियन ग्लास. ही हँडेड हिम अ पीस ऑफ अ बॅवेरियन ग्लास. बॅवेरियन काचेचा तुकडा त्यानं काय केलं, देवीला दिला. विच वॉज युज्ड, त्या बॅवेरियन ग्लासचा वापर कुठं केला जात होता, इन द लेन्स ऑफ टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स. दुर्बिणीच्या भिंगामध्ये या बॅवेरियन ग्लासचा उपयोग केला जात होता. त्याच पद्धतीनं मायक्रोस्कोप्स सूक्ष्मदर्शकाच्या यंत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या या ग्लासचा या ग्लास त्यानं त्या फॅरेडेच्या हातामध्ये दिलं आणि काय सांगितलं, आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. याची उलटी पुनर्निर्मिती करण्यास त्यानं सांगितली. बॅवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड प्रोड्यूस्ड बनविले जाणे बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. सिक्रेट गुड, कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीची, प्रोसेस क्रिया. म्हणजे मॅन्युफॅक्चर जे होत होतं या बॅवेरियन ग्लासचं हे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होती, याची अतिशय सिक्रेट ठेवलं जात होतं. ही ग्लास कशी बनवली गेली याचं गुपित कुणालाही माहीत नव्हतं. A secret complicated process and Davy knew that with the equipment available in the lab Faraday would never be able to accomplish the task. This is the long sentence. या ग्लासवरती जी काय प्रोसेस करून निर्माण केली जात होते त्याचं गुपित जे होतं ते गुपित उकलण्यासाठी किंवा हे गुपित माहीत होण्यासाठी त्या लॅबमध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीवरती, कमी उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीवरती हे संशोधन करणं खूप अवघड काम आहे हे डेव्हीला माहीत असताना त्यानं फॅरेडेला ही ग्लास दिली आणि त्याच्यावरती प्रयोग करायला त्यानं सांगितलं. एक आव्हान दिलं होतं. पहिलं आव्हान थट्टेतून दिलेलं होतं आणि त्यानं ते लिलया पार केलेलं होतं. एवढं पारच न करता त्याच्यापासून अनेक उपकरणं तयार केलेली होती आणि म्हणून तो रातोरात्र प्रसिद्ध जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनलेला होता आणि त्या रागामधून डेव्हीनं त्याला दुसरं काम दिलं होतं. जे काम अतिशय गुंतागुंतीचं अवघड काम होतं, सिक्रेट होतं, ज्याची माहिती कोणालाही नव्हती. फॅरेडे वुड नेवर बी एबल टू अकम्प्लिश वर्ब पूर्ण करणे, बाय द टास्क, आणि फॅरेडे हे काम पूर्ण करू शकणार नाही हे डेव्हीला चांगलं अवगत होतं. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. सिग्निफिकंट थिंग
महत्त्वपूर्ण गोष्ट. आणि फॅरेडेच्या जीवनामध्ये हा जो काय ग्लासचा तुकडा डेव्हीनं दिलेला होता, हा ग्लासचा तुकडा त्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी गोष्ट ठरली. इन द लाईफ ऑफ फॅरेडे this piece of a glass was a significant. Why? The reason is given in the next paragraph. Here in this passage, Davy jealous on the Faraday because of the invention, and therefore he challenged him to given the Bavarian glass and asked him to reverse on this glass, and he gave this glass in the hand of Faraday. But this process or the manufacture process of this glass was very complicated. No one knew about it, and Davy knew about the equipments, the instruments in the available instruments in the lab was not sufficient to do the experiment of this glass. डेव्हीला माहीत होतं की जे काय साधनं होती ती साधनं पुरेशी नव्हती या ग्लासवरती प्रोसेस करण्यासाठी किंवा ग्लासवरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी पुरेशी साधनं नव्हती हे डेव्हीला माहीत होतं. बट नेक्स्ट पॅराग्राफ लुक हिअर. बट फॅरेडे हॅड अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. नेवर गिव्ह अप. नेवर गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. नेवर कधीही सोडून न देणे. ॲटिट्यूड दृष्टिकोन. कधीही हार न मानणारा असा हा फॅरेडेचा किंवा फॅरेडे कधी न हार मानणारा होता. फॅरेडे हॅड अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. If the Davy jealous on Faraday, but Faraday respected to Davy because Davy was his first mentor, Davy was his first teacher, and therefore he respect to the Davy. Davyचा तो आदर करत होता. So he accepted the assignment. He accepted the assignment. Change the voice or make a passive voice sentence. The assignment is the object. Accepted is the past verb and he is the subject. Therefore, the assignment accepted is the past verb. Therefore, we should use is was or were. We should use here was because the assignment is the singular form. The assignment was accepted by him. He accepted the challenge which was given by his best mentor, his best teacher, Davy. डेव्हीनं त्याला जे काय चॅलेंज केलेलं होतं ते चॅलेंज त्यानं ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं. डिस्पाईट तरीसुद्धा. नोईंग दॅट इट वुड बी अ व्हेरी डिफिकल्ट वर्क. Faraday knew about this experiment. This experiment was not a simple, but it was a very difficult experiment. He
Still, despite he accepted the challenge of Davy. He toiled for 4 years. Look here, how he was a never give up attitude person. He toiled, hard worked on this experiment 4 years continuously. 4 वर्ष सातत्यानं त्या बॅवेरियन ग्लासवरती त्यानं प्रयोग केले. With no help from Davy and as expected failed. बॅवेरियन ग्लासची मॅन्युफॅक्चर किंवा निर्मिती डेव्हीला माहीत होती, त्याची गुंतागुंतीची प्रक्रिया डेव्हीला माहीत होती, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं सहकार्य फॅरेडेला न केल्यामुळं अपेक्षेप्रमाणे एक्सपेक्ट अपेक्षा, एक्सेप्ट शिवाय, हिअर द वर्ड यूज एक्सपेक्ट, अपेक्षेप्रमाणे तो त्या प्रयोगामध्ये फेल झाला, अपयशी ठरला. फॅरेडे नेवर लर्न द सिक्रेट. ते रहस्य फॅरेडेला शोधता आलं नाही. अँड धिस रिमेन्ड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. शास्त्रज्ञ म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला पहिल्यांदा अपयशी व्हावं लागलं. हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. बॅवेरियन ग्लासच्या बाबतीमध्ये जे काय रहस्य होतं ते रहस्य त्याला उलगडता आलं नाही, कारण ते गुंतागुंतीचं होतं. व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस ऑफ दिस मॅन्युफॅक्चरिंग बॅवेरियन ग्लास अँड दिस equipments was not available in the industries, in the laboratory of the Davy, and therefore after the 4 years continuously toiled, continuously hard effort he has done, and lastly he failed in this experiment, and it was the first failure as a scientist life in the Faraday. आणि फॅरेडेच्या जीवनामधलं हे पहिलं अपयश होतं. टू रिमाइंड हिमसेल्फ, टू रिकलेक्ट हिमसेल्फ. आणि हे अपयश त्याच्या लक्षामध्ये राहण्यासाठी, आठवणीत राहण्यासाठी म्हणून दिस डिफिकल्ट टाईम, त्याच्या जीवनामध्ये आलेली ही 4 वर्ष अतिशय अवघड अडचणीची ठरली हे लक्षात राहावं म्हणून ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोविनियर. ही केप्ट दिस सिंगल ग्लास ब्रिक इन हिज शेल्फ ॲज अ सोविनियर. सोविनियर स्मरणिका, स्मरण. 4 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सुद्धा आपणाला ह्या प्रयोगामध्ये अपयश आलेलं आहे. हे अपयश त्याच्या लक्षामध्ये राहावं म्हणून स्मरणिका म्हणून ते बॅवेरियन ग्लासची ती जी काही वीट होती, ती वीट, ब्रिक म्हणजे वीट, ती वीट त्यानं आपल्या कपाटामध्ये ठेवून दिली. सोविनियर, स्मरणिका. दिस वुड इन्स्पायर्ड हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. त्याच्या अडचणीच्या वेळेला हे ज्यावेळा तो शेल्फ उघडेल, ते कपाट उघडेल, त्यावेळा पहिल्यांदा त्याच्या दृष्टीमध्ये ते बॅवेरियन ग्लास पडावं अशा पद्धतीनं ती ग्लास त्यानं त्या कपाटामध्ये ठेवून दिली. आणि पुन्हा पुन्हा त्याच्यापासून प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी या दृष्टिकोनातून त्यानं ती ग्लास आपल्या दृष्टीस पडावी म्हणून त्यानं ते सुविनियर, स्मरणिका म्हणून कपाटात ठेवून दिली. इन 1829, 1829 मध्ये डेव्ही डाईड. डेव्ही मरण पावला. त्याचा जो गुरु, ज्यानं पहिल्यांदा त्याचं लेक्चर ऐकलेलं आणि त्याच्यापासून प्रेरणा घेतली, तो शास्त्रज्ञ डेव्ही हा मरण पावला. अँड फॅरेडे सक्सीड हिम ॲज अ हेड ऑफ द लॅबोरेटरी.
आणि लॅबोरेटरीचा हेड होण्यासाठी फॅरेडे यशस्वी झाला. फर्स्ट when he heard the lecture of a Davy, that time he went to Davy and asked him to become a mentor. That time Davy assigned him as a secretary, and after some year he became the lab assistant in the Davy's laboratory. After some days, in 1829, Davy died and he became the head of this laboratory. 1829 मध्ये डेव्ही मृत्यू पावल्यानंतर त्या लॅबचा तो प्रमुख झाला. He was free to pursue whatever he liked. आता तो आवश्यक असेल, त्याला आवडेल तो प्रयोग करण्यास तो समर्थ होता. कोणताही प्रयोग तो आपल्या इच्छेप्रमाणे करू शकत होता. He liked and he made another revolutionary discovery. आणखीन एक क्रांतिकारक संशोधन त्यानं घडवून आणलं. He made another revolutionary discovery. He made another revolutionary discovery. Make passive voice of this sentence. Another revolutionary discovery. This is the object. Made is the verb and he is the subject. Another revolutionary discovery was made by him. आणखीन एक क्रांतिकारक शोध यानं लावला. He noticed that if he moved a magnet, it could produce a electric current. कोणता संशोधन त्यानं आणखीन एक लावलं. He noticed that, त्याचं असं लक्षात आलं, if he moved a magnet, जर आपण मॅग्नेट फिरवल्यानंतर a magnet it could produce a electric current. विद्युत प्रवाह निर्माण होतो. मॅग्नेट आपण जर हलवला, जोरात फिरवला, तर त्याच्यापासून, त्या चुंबकापासून इलेक्ट्रिक प्रवाह, विद्युत प्रवाह निर्माण होतो, हे त्याच्या लक्षात आलं. Thus he could now convert motion into the electricity. आता त्या चुंबकापासून निर्माण होणारी विद्युत ऊर्जामध्ये आपण त्याचं कन्वर्ट करू शकतो, त्याचं रूपांतरित करू शकतो, हे त्याच्या लक्षात आलं. He could now convert motion into electricity. आता या वाक्यामध्ये able to वापरा आणि ते वाक्य पुन्हा करा बघूया. He could now convert motion. He could convert motion म्हणा फक्त. Convert motion into electricity. Use able to.
इथं कुड काढा आणि त्याच्याऐवजी ही वॉज एबल टू कन्वर्ट मोशन into इलेक्ट्रिसिटी. असं ते वाक्य तयार होईल. मॅग्नेट जर फिरवला तर त्या मॅग्नेटपासून त्या चुंबकापासून विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो असं त्याच्या लक्षात आलं. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि याच्यामधूनच इलेक्ट्रिकल जनरेटरचा जन्म झाला. आजही आपण ते इलेक्ट्रिकल जनरेटरचा वापर करतो. जिथं जिथं लाईट नसते अशा ठिकाणी हे जनरेटर वापरून आपण विद्युत शक्ती निर्माण करून त्याच्यापासून अनेक उपकरणं चालवू शकतो. समथिंग स्टील यूज्ड टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर. विद्युत निर्मिती करण्यासाठी, विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी आजही आपण या जनरेटरचा वापर करतो. लाईक डायनमॉज अँड अदर डिव्हायसेस. डायनमा आणि इतर उपकरणं वापरण्याकरता आजही आपण जनरेटरचा उपयोग करतो. Next part of this lesson we will learn next